नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास मिथुन असेल आणि गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही अपयशाचा सामना करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अधिक मासात ग्रहांची अशी काही स्थिती निर्माण होत आहे जी थेट तुमच्या घरात चमत्कार घडवून आणू शकते. ही भविष्यवाणी म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. यामुळे एक सेकंदही हा व्हिडिओ स्किप करू नका. अधिक मासात मिथुन राशीच्या लोकांनी या गोष्टी टाळल्या तर घरात नक्कीच चमत्कार घडेल. जाणून घ्या 12 अचूक गुणांची भविष्यवाणी आणि आयुष्याला मिळणारी नवी दिशा. भारतीय वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक मासाला, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात, अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि चमत्कारिक काळ मानले गेले आहे. हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात विश्वातील ग्रहांची नक्षत्रे, त्यांची ऊर्जा आणि गोचर स्थिती पूर्णपणे बदलते. ज्योतिषीय गणनेनुसार या विशेष कालखंडात सूर्य आणि चंद्राच्या गतीमधील अंतर भरून काढले जाते, ज्यामुळे ब्रह्मांडात एका विशिष्ट आध्यात्मिक ऊर्जेचा संचार होतो. या ऊर्जेचा थेट प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो, परंतु मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील, महत्त्वपूर्ण आणि नशिबाला कलाटणी देणारा ठरणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धी, वाणी, व्यापार, तर्कशास्त्र आणि चातुर्याचा कारक मानला जातो. जेव्हा अधिक मासाचे आगमन होते तेव्हा विष्णू ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि बुध ग्रहांच्या अंशात्मक स्थितीत पुढे मोठे फेरबदल होतात. ज्योतिषशास्त्रातील प्राचीन ग्रंथानुसार अधिक मासात मिथुन राशीच्या लोकांनी जर आपल्या दैनंदिन जीवनात काही विशेष नियम पाळले आणि विशिष्ट चुका करणे टाळले तर त्यांच्या घरात इतका मोठा आर्थिक आणि कौटुंबिक चमत्कार घडू शकतो ज्यांची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. या उलट जर या काळात दुर्लक्ष केले किंवा शास्त्रोक्त नियमांचे उल्लंघन केले तर मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. ऋषी मुनींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि ग्रहांची ही स्थिती म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, ज्यामध्ये यत्किंचितही बदल होऊ शकत नाही. अधिक मासाच्या पवित्र काळात मिथुन राशीच्या लोकांनी नेमके काय करावे, कोणते बदल करावेत, कोणत्या गोष्टी कडकपणे टाळाव्यात, त्यांच्यातील 12 अचूक गुण कसे जागृत होणार आहेत आणि अधिक मासानंतर त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस कसे येणार आहेत, याचा संपूर्ण सखोल आणि सविस्तर वेध आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा लेख वाचून आणि समजून घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि यशस्वी दिशा देऊ शकता. अधिक मासाचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अधिक आहे, कारण या महिन्यात सूर्य संक्रांती होत नाही, म्हणजेच सूर्य कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही. सूर्य संक्रांती नसल्यामुळे या महिन्याला अपवित्र मानले जाऊ लागले होते आणि कोणत्याही देवतेने या महिन्याचे स्वामित्व स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे या महिन्याने भगवान विष्णूकडे धाव घेतली. भगवान विष्णूंनी कृपाळू होऊन या महिन्याला आपले स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम. तेव्हापासून हा महिना सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली बनला. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात जरी लग्न, मुंज, ग्रहप्रवेश यांसारखी भौतिक आणि मांगलिक कार्य वर्ज्य असली तरी जप, तप, ध्यान, दान आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या भूतकाळातील कर्माचे पालन करण्याचा आणि भविष्यातील प्रगतीचा पाया रचण्याचा काळ आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी निर्माण होते की मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीतील दोष सौम्य होऊ लागतात व शर्ते त्यांनी शास्त्राने सांगितल्याने
नियमांचे पालन केले पाहिजे. अधिक मासात मिथुन राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करणे कडकपणे टाळले पाहिजे? त्या गोष्टी वर्ज्य गोष्टी केल्या नाहीत पाहिजेत. मिथुन राशीच्या व्यक्ती निसर्गाकडून अत्यंत जिज्ञासू, चंचल आणि बोलक्या स्वभावाच्या असतात. त्यांची बुद्धी तीव्र असते, पण अधिक मासाच्या विशिष्ट ऊर्जा प्रभावामुळे या काळात त्यांच्याकडून काही चुका होण्याची दाट शक्यता असते. ज्योतिषशास्त्रानुसार खालील गोष्टी मिथुन राशीच्या जातकाने विसरूनही करू नयेत. तामसिक भोजन आणि व्यसनापासून पूर्णपणे दूर राहा. अधिक मासात शरीरातील आणि मनातील सात्विकता टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. मिथुन राशीच्या लोकांनी या संपूर्ण महिन्यात मांस, मद्य, कांदा, लसूण आणि इतर कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे. तामसिक अन्नामुळे शरीरातील राहू आणि केतूची नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते, जी मिथुन राशीच्या स्वामी बुधाच्या बुद्धीला भ्रष्ट करू शकते. यामुळे घरात गरिबी आणि आजारपण येते. वाणीचा गैरवापर, खोटे बोलणे आणि पाठीमागे निंदा करणे. बुध हा वाणीचा स्वामी आहे. मिथुन राशीच्या लोकांमध्ये बोलण्याची अफाट कला असते, पण या महिन्यात त्यांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. कोणाबद्दलही खोटे बोलणे किंवा कोणाची फसवणूक करणे किंवा कोणाच्या पाठीमागे त्यांची निंदा, चुगली करणे या काळात महापाप मानले गेले आहे. जर तुम्ही या काळात वाणीचा चुकीचा वापर केला तर कुंडलीतील बुध ग्रह अत्यंत कमजोर होतो, ज्यामुळे थेट तुमच्या व्यापारावर आणि नोकरीवर वाईट परिणाम होतो. वादविवाद, कौटुंबिक कलह आणि रागावर नियंत्रण. अधिक मासात घरातील वातावरण शांत आणि पवित्र असणे आवश्यक आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराशी, पालकांशी आणि मुलांशी किरकोळ कारणावरून वाद घालणे टाळावे. ज्या घरात अधिक मासात भांडणे होतात किंवा जिथे स्त्रीचा अपमान होतो, तिथून लक्ष्मी माता कायमची निघून जाते. राग आल्यास शांत राहणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. नवीन व्यवसाय, भागीदारी आणि मोठी आर्थिक गुंतवणूक. हा काळ आध्यात्मिक शुद्धीकरणाचा आहे, भौतिक विस्ताराचा नाही. त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात कोणत्याही नवीन व्यापार सुरू करू नये. तसेच कोणासोबतही भागीदारीत नवीन काम सुरू करणे टाळावे. शेअर मार्केट किंवा सट्टेबाजीत मोठी रक्कम गुंतवणे या काळात धोकादायक ठरू शकते, कारण या महिन्यात घेतलेले आर्थिक निर्णय बऱ्याचदा चुकीचे ठरतात आणि पैसा अडकून राहतो. कर्ज देणे किंवा कर्ज घेणे टाळा. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासात कोणालाही उधार किंवा कर्ज म्हणून पैसे देऊ नयेत. या काळात दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नगण्य असते. तसेच स्वतःवर कर्ज घेण्याचे प्रसंग देखील टाळावेत. या महिन्यात घेतलेले कर्ज फेडताना नाकी नऊ येतात आणि मानसिक तणाव प्रचंड वाढतो. मांगलिक कार्य आणि नवीन वस्तूंची खरेदी. शास्त्रानुसार या महिन्यात लग्न, मुंज, नवीन घर खरेदी, गृहप्रवेश किंवा नवीन वाहनांची खरेदी करणे निषिद्ध मानले आहे. जरी तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकत असाल तरी तिचा उपभोग किंवा वापर अधिक मासानंतरच सुरू करावा. या काळात केवळ धार्मिक पुस्तके, पूजेचे साहित्य आणि दानासाठीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. घरात चमत्कार घडवून आणणारा एक महाउपाय. ज्योतिषशास्त्रात अधिक मासासाठी अनेक उपाय सांगितले आहेत, परंतु मिथुन राशीच्या लोकांसाठी हा एकच महाउपाय अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मानला गेला आहे. हा उपाय श्रद्धेने केल्यास घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि लक्ष्मीचा कायमचा वास राहतो. उपाय करण्याची वेळ अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी
एकादशीला किंवा शुक्ल पक्षातील शनिवारी हा उपाय करावा. साहित्य. हा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य: एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश म्हणजेच तांब्या, शुद्ध पाणी, थोडे गंगाजल, 2 चमचे कच्चं गाईचं दूध, 1 चिमूटभर हळद आणि तुळशीची 5 पाने. आता काय करावे? कलशामध्ये शुद्ध पाणी भरा, त्यात गंगाजल, कच्चं दूध, हळद आणि तुळशीची पाने टाका. हा कलश तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर एका पाटावर ठेवा. समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि सुगंधी अगरबत्ती पेटवा. त्यानंतर तिथे आसन टाकून बसा आणि भगवान विष्णूंच्या ओम नमः भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णुवे नमः या मंत्राचा शांत चित्ताने 108 वेळा किंवा 1 माळ जप करा. जलसिंचन. जप पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा. त्यानंतर या कलशातील पाणी एका तुळशीच्या पानाने संपूर्ण घरात, स्वयंपाकघर, हॉल, तिजोरीची जागा, मुख्य दरवाजा इथे शिंपडा. पाणी शिंपडताना मनात अशी प्रार्थना करा की घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर हो आणि सुख समृद्धी येवो. शौचालय. लक्षात ठेवा, शौचालय किंवा बाथरूममध्ये पाणी शिंपडू नये. आणि अंतिम विधी. उरलेले सर्व पाणी घरातील तुळशीच्या रोपाला अत्यंत आदराने अर्पण करा आणि तिथली माती आपल्या कपाळाला लावा. हा उपाय केल्याच्या अवघ्या काही दिवसातच घरातील कटकटी संपतात, पैशाची आवक अचानक वाढते आणि घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते. हा उपाय अधिक मासातील सर्वात मोठा चमत्कार मानला जातो. अधिक मासानंतर मिथुन राशीचे दिवस कसे पालटणार? अधिक मास संपल्यानंतर जसा सूर्य नवीन राशीत प्रवेश करेल आणि ग्रहांची स्थिती पूर्ववत होईल, तसा मिथुन राशीच्या लोकांचा गोल्डन पिरियड म्हणजे सुवर्णकाळ सुरू होईल. तुमचे कडू आणि कष्टाचे दिवस संपून सुखाचे दिवस कसे सुरू होतील? आर्थिक विवंचनेचा अंत आणि समृद्धीचे आगमन. गेल्या काही वर्षात तुम्ही जे आर्थिक चढउतार पाहिले आहेत, जे मानसिक क्लेश सहन केले आहेत, त्या सर्वांचा आता अंत होईल. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग जे बंद झाले होते ते आता एकामागून एक उघडतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून मोठा नफा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद तुमच्या बाजूने सुटतील, ज्यामुळे तुम्हाला मोठी मालमत्ता मिळू शकते. घरात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. करिअरमध्ये ऐतिहासिक झेप आणि पदोन्नती. अधिक मासानंतरचा काळ मिथुन राशीच्या नोकरदार लोकांसाठी अत्यंत क्रांतिकारी ठरेल. तुम्हाला एका मोठ्या आणि नामांकित कंपनीकडून नोकरीची सुवर्ण संधी मिळू शकते, ज्यामध्ये पगार देखील तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना परीक्षेत यश मिळण्याचे योग आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक देखील तुमच्या अधिकाराचा आदर करतील. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात स्वर्गीय सुखपती पत्नी मधील जुने जे काही गैरसमज होते ते पूर्णपणे दूर होऊन एकमेकांबद्दलचे प्रेम आणि विश्वास वाढ आणि मुलांच्या बाजूने आनंदाची बातमी मिळेल. ते अभ्यासात किंवा करिअरमध्ये मोठी कामगिरी करतील, ज्यामुळे तुमचे नाव समाजात मोठे होईल. मान सन्मान, कीर्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा. समाजात तुमचे स्थान खूप उंचावेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी येतील. एखाद्या मोठ्या सामाजिक किंवा धार्मिक संस्थेमध्ये तुम्हाला मानाचे पद मिळू शकते. तुमचे जुने विरोधक जे तुम्हाला नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न करायचे, ते आता तुमच्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक असतील. तुमची कीर्ती चहूबाजूला पसरेल. ज्योतिषशास्त्र हे केवळ नशीब सांगणारे शास्त्र नाही, तर ते कर्म आणि शिस्तीचा मार्ग दाखवणारे शास्त्र आहे. अधिक मासातील ग्रहांची स्थिती मिथुन राशीसाठी अत्यंत अनुकूल आणि भाग्यवर्धक आहे, पण त्याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मात आणि आचरणात सात्विकता आणावी लागेल.
सांगितलेल्या वर्ज गोष्टी कडकपणे टाळा. 12 गुणांचा स्वीकार करा आणि तो एक महा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. अधिक मासाची ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील कडू दिवसांचा अंत करून आनंदाची पहाट आणणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. तुमचे दिवस नक्कीच पालटणार आहेत. मित्रांनो, मिथुन राशीच्या या 12 अचूक गुणांपैकी तुम्हाला स्वतःमध्ये सध्या कोणते बदल जाणवत आहेत हे मला शेवटी कमेंट करून नक्की सांगा. तसेच घरातील गरिबी आणि त्रास दूर करण्यासाठी तुम्ही हा चमत्कारी उपाय नक्की करून पाहणार ना, हे तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि कमेंट करताना ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.